फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा म्हणून साजरी करत असतो। त्या दिवशी होळी सुद्धा केली जाते। आजच्या व्हिडिओमध्ये हुताशनी पौर्णिमा कशी साजरी करावी, कुठल्या सेवा कराव्या, होळी सुद्धा कशी साजरी करावी त्या संदर्भातली सगळी माहिती आहे, तर व्हिडिओ सगळा बघा। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। होळी म्हणजे काय? वाईटावर चांगल्याचा विजय। जे काही वाईट आहे ते जळून जावं, जे काही चांगलं आहे ते आपल्यासोबत यावं। खरं तर मराठी नवीन वर्ष सुरू होणार आहे आणि याच वर्षी नवीन वर्षाचं स्वागत करण्याच्या आधी माझ्या आयुष्यात जे काही वाईट, द्वेष, कलह, बाधा, संकट त्या सगळ्याची मला होळी करायची आहे आणि मराठी नवीन वर्ष मी जेव्हा पदार्पण करेल माझं सुद्धा आयुष्य सुखकर व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं। होळी कशी साजरी करावी? वाईटावर चांगल्याचा विजय। तुम्हाला माहिती आहे, हिरण्यकश्यपचा मुलगा भक्त प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा अतिशय लाडका होता। हिरण्यकश्यपने त्याचा छळ केला। भक्त प्रल्हादाने श्रीकृष्णाचे नाव घेऊ नये म्हणून हिरण्यकश्यपला उंच टेकड्यावरून खाली टाकले, उकळत्या तेलाच्या कढईत टाकले, तरीही भक्त प्रल्हादावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही। तो तसाच राहिला। शेवटी हिरण्यकश्यपची बहीण म्हणाली, मला वर लाभल्यामुळे अग्नीपासून मला कुठलाही त्रास होणार नाही, मी जळणार नाही। भक्त प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसते। त्यामुळे हिरण्यकश्यपची बहीण हुंटा प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसली। सौभवती गौऱ्या रचून ठेवल्या होत्या, झालं उलटच। हुंटा अग्नीत जळून भस्म झाली। भक्त प्रल्हाद मात्र अग्नीतून सुखरूप बाहेर पडले। वाईट होते ते जळून गेले आणि ते अस्सल होते ते तापून सुद्धा शुद्ध बनलं। भक्त प्रल्हादाची जणू अग्निपरीक्षाच होती। त्याच प्रसंगाची आठवण करून देण्यासाठी होळी पेटवली जाते। हे आपल्याही आयुष्यातील वाईट गोष्टी आहेत त्याचा त्याग करायचा असतो। गावोगावीमध्ये किंवा शहरामध्ये सुद्धा सार्वजनिक होळी केली जाते। म्हणजेच काय तर संपूर्ण कॉलनीमध्ये, संपूर्ण बिल्डिंगमध्ये एकच होळी केली जाते। तुमच्या घरासमोर स्वच्छ जागा असेल तर तिथे आवर्जून तुम्ही तुमची स्वतःची होळी करू शकता। होळी कशी करायची तर शेणाच्या गौऱ्या लागतात, एरंड्याचं एक लाकूड लागतं आणि आपल्याला त्या लाकडाची होळी करायची असते। रांगोळी काढायची असते। घरात जे काही गोडाधोडाचा नैवेद्य बनवलेला असतो तो तुम्हाला तिथे दाखवायचा असतो। जेव्हा आपण होळीला पाणी अर्पण करतो तेव्हा 3 प्रदक्षिणा घालत असतो। काही ठिकाणी नारळ टाकतात तर काही ठिकाणी खोबऱ्याची वाटी टाकतात। आपले जे काही संकट आहेत त्यांचं सुद्धा दहन करायचं असतं। खरं सांगू का, होळीच्या दिवशी तांत्रिक गोष्टीसाठी सुद्धा महत्त्वाच्या मानल्या गेल्या असतात। जे काही लोक उलटा उपाय तपाय करतात हा दिवस त्यांच्यासाठी पण महत्त्वाचा मानला गेला आहे। तुम्ही अगदी सार्वजनिक ठिकाणी होळी साजरी करायला गेला तर खाली बघा, खाली काय आहे काय नाही। प्रत्येक वेळेस बघा, खाली बघू शकत नाही। स्वतःची काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे। कारण आपल्याकडनंही काही गोष्टी ओलांडायला जायला नको। लोकांनाही हे सांगेल, तुम्ही उपाय करत असताना आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही, आपलं विघ्न कोणालाही मिळू नये। तुमच्याकडनं कळत न कळत अशा गोष्टी घडल्या तर याचा त्यांनाही त्रास नको, तुम्हालाही त्रास नको। उपाय करत असताना आपली स्वतःची काळजी घेणं आणि इतरांची सुद्धा काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे। हुताशनी पौर्णिमेच्या कालावधीमध्ये साजरी करायची असते, म्हणजेच 13 तारखेला संध्याकाळी साजरी करायची असते। हुताशनी पौर्णिमा हा दिवस भगवान विष्णू, माता लक्ष्मीच्या एकत्रित सेवा करण्याचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। होळीचा उपवास काही ठिकाणी असं असतो की सकाळी फलाहार घेतात आणि संध्याकाळी बघा नैवेद्य दाखवून अन्न ग्रहण करत असतात। प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी पद्धत असते। काही ठिकाणी असं असतं की पौर्णिमेचा उपवास एकादशीप्रमाणे केला जातो, दुसऱ्या दिवशी तो सोडायचा असतो। तुमच्याकडे जी प्रथा आहे ती तुम्ही पाळावी। आम्ही उपवास कधी करावा, अर्थात 13 तारखेला करायचा आहे। सत्यनारायण सुद्धा तुम्हाला 13 तारखेलाच करायचा आहे। सत्यनारायण करत असताना उपवास करायची गरज नाही आहे, पण बघा कुलदेवीचा उपवास म्हणून पौर्णिमेचा उपवास सुद्धा करतात। आता आपण सेवा बघूया। हुताशनी पौर्णिमेला आपला कुळधर्म, काही ठिकाणी कुळधर्म कुळाचार सुद्धा केला जातो। तुमच्याकडे असेल तुमच्या गावाप्रमाणे कुळाचार करावा। त्याचबरोबर आपल्या कुळदेवीचे उपासना करणं तेवढंच महत्त्वाचं आहे। आता होळीच्या आध्यात्मिक दृष्टी सेवा बघूया। सेवा हीच आहे की श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे। आपल्याला अगदी 13 तारखेला सकाळी 10:36 पौर्णिमा लागणार आहे। 14 तारखेला दुपारी 12:25 संपणार आहे। थोडक्यात काय, तुम्हाला जी काही मी सेवा सांगते ती तुम्ही 13 तारखेला करू शकता।
14 तारखेला सूर्यनारायणाने पौर्णिमा बघितलेली आहे, जी काही सेवा सांगत आहे आपण बघा एवढंच आहे की सत्यनारायण 13 तारखेला करायचं आहे. काही नियम आहेत ते तुम्हाला पाळायचे आहेत. सेवा काय करायची आहे? दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करावं. 13 तारखेला करा, 14 तारखेला केलं तरी हरकत नाही. ज्यांना अगदी दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्रम 11 वेळा पठण करावं. तुम्हाला माहिती आहे सिद्धकुंजिका स्तोत्रम पठण केल्यावर दुर्गा पाठचं फळ तुम्हाला मिळतं. याचा अर्थ असा आहे का दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं नाही? कारण दुर्गा सप्तशती ग्रंथाच्या पारायणाची प्रत्येक अध्यायाची आपापली फलश्रुती आहे. जर हे शक्य होत नसेल तरीही करू शकता. म्हणजेच काय, सिद्धकुंजिका स्तोत्रम पठण करू शकता. हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या एकत्रित पूजनाचा महत्त्वाचा दिवस मानला गेला आहे. पण आपल्या घरात 11 वेळा किंवा 16 वेळा अगदी नाही शक्य होत तर 1 वेळा तरी आपल्याला व्यंकटेश स्तोत्रम पठण करायचं आहे. त्याचबरोबर श्रीसूक्त 16 वेळा पठण करायचं आहे. थोडक्यात सांगावंसं वाटतं की तुम्हाला खूप भूक लागलेली आहे आणि तुम्ही एकच घास खाल्ला तर तुमचं पोट भरेल का? हे त्याचप्रमाणे आहे. तुम्ही जेवढी जास्त सेवा कराल तेवढं त्या सेवेचा जास्त अनुभव येतो. एकदा व्यंकटेश स्तोत्रम वाचलं, एकदा श्रीसूक्त वाचलं हे तर नित्यसेवेसारखं होतं. पण पौर्णिमेला कमीत कमी 16 वेळा श्रीसूक्त, 16 वेळा पुरुष सूक्त म्हणावं, नाही तर 11 वेळा म्हणावं. नाही होत तर 5, 7. तुम्हाला मी काय सांगितलं की एक घास खाऊन तुमचं भरणार आहे का? तर व्यवस्थित चांगली सेवा केली, व्यवस्थित पद्धतशीर त्या सेवेचे नियम पालन केले, नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. 13 तारखेला खूप गडबड असेल तर तुम्ही 14 तारखेला हे दिवसभरात कधीही सेवा तुम्ही करू शकता. 16 वेळा श्रीसूक्त, 16 वेळा पुरुष सूक्त पठण करावं. शेवटच्या वेळी तुम्हाला फलश्रुती घ्यायची आहे. विष्णू गायत्री मंत्र 24 वेळा म्हणावं. लक्ष्मी गायत्री मंत्र 24 वेळा म्हणावं. नाही तर 16 वेळा म्हटलं तरी चालेल, 16 वेळा. त्याच्यानंतर कुबेर मंत्र 16 वेळा म्हणावा. नवार्ण मंत्र 16 वेळा म्हणावा. अर्थात कुठलीही सेवा आपल्या गुरूंशिवाय पूर्ण होत नाही, म्हणून एक माळ श्री स्वामी समर्थ करावी. अगदी ही सेवा तुम्ही आत्ता करा, अर्धी नंतर करा, एका टप्प्यात केली तरी चालेल. जी नित्यसेवा बघा, व्यंकटेश स्तोत्रम, श्रीसूक्त आपल्या घरात एकदा जरी पठण करतात, मग 1 वेळा असो, 3 वेळा असो, 5 वेळा असो, त्याला खूप चांगले अनुभव आलेले आहेत. म्हणून दररोज केलं तर अतिशय उत्तम. दररोज जमत नाही तर पौर्णिमेच्या कालावधीमध्ये तरी 16 वेळा श्रीसूक्त, 16 वेळा पुरुष सूक्तमचं पठण करावं. सेवा करताना कंजूसी करू नका. या पद्धतीने होळी साजरी करायची आहे. जे काही सेवा सांगितलेली आहे ती सुद्धा तुम्हाला करायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं कुंकुमार्चन सुद्धा करायचं आहे. तुमच्या देवघरात एखादी नवीन वस्तू आणली असेल तर स्थापना करावी. काही पण असेल तर कुंकुमार्चन करावं. कुंकुमार्चन करण्यासाठी श्रीयंत्र तुमच्या घरात नसेल तर आवर्जून तुम्ही तुमच्या कुळदेवीचा फोटो असेल, टाक असेल, मूर्ती असेल, अगदी तीही नसेल तर घरात लक्ष्मी स्वरूप सुपारी ठेवलेली असते, तिला सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. जे काही तुम्हाला सेवा सांगत आहे ते तुम्ही 13 तारखेला करू शकता, 14 तारखेला करू शकता. कुंकुमार्चन आपल्या घरात करणं आवर्जून महत्त्वाचं आहे. तर जर मंगळवारी तुम्ही करू शकता, शुक्रवारी करू शकता, दुर्गाष्टमीला तुम्ही करू शकता. अगदी तेही नाही शक्य होत तर पौर्णिमेला तर झालंच पाहिजे. या काही सेवा होत्या त्या तुम्हाला करायच्या आहेत. ताई मी गर्भवती आहे, मी होळी बघू शकते का? प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक समाजामध्ये आपापली वेगवेगळी पद्धत आहे. तुमच्याकडे होळी गर्भवती महिला बघत नाहीत असं तुम्ही म्हणता तर तुम्ही नका बघू. आमच्याकडे असं नाही आहे. तुमच्याकडे हा नियम असेल तर तुम्ही बघा, तुम्ही पाळायचा आहे. तुम्हाला 7वा महिना असेल, 8वा महिना असेल तर तुम्ही बघा, पूजाही करू नका. होलिकेला प्रदक्षिणाही घालू नका, पाणी अर्पण करू नका, फक्त तुम्ही दर्शन घ्या. तुमच्याकडे बघा ही प्रथा नसेल तर घरातल्या घरात तुम्ही नामस्मरण, जे काही मंत्र स्तोत्र येतात ते तुम्ही करू शकता. या पद्धतीने आपल्याला होळी साजरी करायची आहे. हुताशनी पौर्णिमेला कुठलीही सेवा करावी तर ते सुद्धा महत्त्वाचं आहे. तर ज्यांना या सगळ्या सेवा करणं शक्य होत नाही त्यांनी श्रवण कराव्या. दिवसभरात बघा तुम्ही विष्णू सहस्त्रनाम श्रवण करा, पठण करू शकता. ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा ओम नमः भगवते वासुदेवाय नमः या सुद्धा बघा तुम्ही मंत्र जप करू शकता. या पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे आणि होळी साजरी करायची आहे. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.